नमस्कार, मी श्वेता. महाराष्ट्र कॉलिंग मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. भारतीय खगोलशास्त्रामध्ये नक्षत्रांविषयी खूप काही सांगण्यात आलेलं आहे आणि याच नक्षत्रांविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. आणि हीच जी नक्षत्र आहेत विविध भागात विभागलेली आहेत. तिथी, काळ, वेळ, स्थळ यांच्या परस्पर संदर्भाने प्रत्येक व्यक्तीसाठी नक्षत्र निश्चित करून त्यानुसार रास ठरवली जाते. याच नक्षत्रांविषयी जाणून घेण्यासाठी माधव गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली सुरू केलेल्या नक्षत्रांवर बोलू काही या मालिकेच्या 8व्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. प्रसिद्ध राज ज्योतिष यांत्रिक माधव गुरुजींचं आपण साम टीव्हीच्या स्टुडिओमध्ये स्वागत करणार आहोत. नमस्कार गुरुजी. साईराम. आदेश. आपण चर्चेला तर सुरुवात करणार आहोतच, पण याआधी माधव गुरुजी यांची ओळख मी पुन्हा एकदा आपल्याला करून देऊ इच्छिते. श्री माधव गुरुजी यांनी दिल्लीच्या शुक्राचार्य ॲस्ट्रोलॉजी सेंटर मार्फत ज्योतिषशास्त्राच्या विविध शाखांचा तब्बल 16 वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करत राज ज्योतिष यांत्रिक ही पदवी संपादित केलेली आहे. एक गोष्ट आवर्जून सांगेन, हा प्रदीर्घ अभ्यासक्रम पूर्ण केलेले महाराष्ट्रामध्ये आजच्या घडीला फक्त 7 जण आहेत आणि श्री माधव गुरुजी हे त्यापैकीच एक आहेत. श्री माधव गुरुजी हे रायगड जिल्ह्यातील असून त्यांच्या घराण्याला ज्योतिष विद्याशास्त्राची 7 पिढ्यांची परंपरा आहे आणि श्री माधव गुरुजी हे 7वे वंशज असून ते घराण्याची ज्योतिषशास्त्राची परंपरा खूप छान पद्धतीने पुढे चालवतात. तसंच श्री माधव गुरुजी हे कायद्याचे पदवीधर सुद्धा आहेत. प्रतिभा ॲस्ट्रोलॉजी सेंटर हे पनवेल आणि दादर इथं स्थित असून श्री माधव गुरुजी या दोन्ही सेंटरमध्ये आपली सेवा पुरवत असतात. श्री माधव गुरुजी यांना भेटण्यासाठी आपण पनवेल या सेंटरवर सोमवार ते शुक्रवार या दिवशी आणि प्रत्येक शनिवारी आणि रविवारी शिवाजी पार्क दादर इथं त्यांना भेटू शकता. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला इथे सांगायची आहे ते म्हणजे श्री माधव गुरुजी यांना तुम्ही पुण्याला सुद्धा भेटू शकता. तिथे सुद्धा त्यांचं मार्गदर्शन तुम्ही घेऊ शकता. यासाठीची तारीख सुद्धा तुम्ही लिहून घ्या. 8, 9, 10 जुलै या दिवसांमध्ये पुण्याला ते असणार आहेत. तुम्ही आत्ताच तुमची वेळ तुम्ही बुक करू शकता. यानंतर थेट पुन्हा आपण नक्षत्रांविषयी जाणून घेणार आहोत. नक्षत्रांवर बोलू काही भाग 8वा आहे. आज आपण कोणकोणत्या नक्षत्रांवर बोलणार आहोत? आज आपण मॅडम मिथुन आणि कर्क राशीमध्ये येणारं पुनर्वसू जे नक्षत्र आहे त्या नक्षत्रावरती बोलणार आहोत. तुळा आणि वृश्चिक राशीमध्ये येणारं जे नक्षत्र आहे विशाखा, त्या विशाखा नक्षत्रावरती बोलणार आहोत. आणि कुंभ आणि मीन या राशीमध्ये येणारं पूर्व भाद्रपदा या 3 नक्षत्रांवरती आज आपण बोलणार आहोत. आणि हे तिन्ही नक्षत्र ही नेमकी कोणत्या ग्रहाच्या आधिपत्याखाली येतात? ही तिन्ही बृहस्पतीची नक्षत्र आहेत मॅडम. गुरुची नक्षत्र आहे ती. गुरु या ग्रहाच्या आधिपत्याखाली ही तिन्ही नक्षत्र येतात. आणि आता या तिन्ही नक्षत्रांची वैशिष्ट्ये आम्हाला जाणून घ्यायची आहेत. काय सांगणार? सर्वात पहिली गोष्ट म्हणजे मॅडम की बृहस्पतीची नक्षत्र आहेत. म्हणजे की बृहस्पती गुरु म्हणल्यानंतर आपण म्हणजे ज्ञानगंगा हे संपूर्ण आपल्यासमोर येतं. मग गुरु हा ग्रहच प्रॉपरली असा आहे की त्याची शुभ फळं मॅक्झिमम असतात. म्हणजे तर त्यामुळे ह्या नक्षत्रामध्ये जन्माला येणाऱ्या लोकांच्या बाबतीत बघितलं ना तर अनेक प्रकारच्या व्हरायटी, अनेक प्रकारची लोक याच्यामध्ये तुम्हाला मिळतात आणि विविध क्षेत्रामध्ये मिळतात. म्हणजे जसं बाकीच्या क्षेत्रांमध्ये आपण सांगतो की या नक्षत्राची लोक याच्यामध्ये मिळतील, म्हणजे की ह्याच कार्यक्षेत्रामध्ये मिळतील, तसं गुरु या ग्रहाचं अस्तित्व म्हणजे जिथे जिथे उपदेश आहे, जिथे जिथे ज्ञान आहे किंवा जिथे जिथे मार्गदर्शन आहे या सगळ्या ठिकाणी या नक्षत्राची माणसं आपल्याला आवर्जून जाणवतात. मग राजकारण असेल, समाजकारण असेल किंवा शिक्षण असेल, प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला या नक्षत्राची माणसं 100% त्या ठिकाणी असतात. म्हणजे तर ह्या सर्वात महत्त्वाची गोष्ट या नक्षत्रांच्या बाबतीत ही आहे की याला लिमिटेड असं क्षेत्र नाही आहे की या लिमिटेड क्षेत्रातच ते असतील. ते मॅक्झिमम म्हणजे की सगळ्या क्षेत्रामध्ये तुम्हाला भेटतात. दुसरं म्हणजे की शुभ नक्षत्र आहेत. अर्थातच बृहस्पती त्याचा गुरु असल्यामुळे म्हणजे की गुरु या नक्षत्राच्या आधिपत्याखाली असल्यामुळे डेफिनेटली ती शुभ नक्षत्र आहेत. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की मुहूर्तशास्त्रामध्ये ह्या नक्षत्रांना खूप व्हॅल्यू आहे. म्हणजे वनस्पतीजन्य कुठलाही किंवा वनस्पतीशास्त्राचा कुठलाही निर्णय घ्यायचा असेल किंवा त्याबाबतच्या कुठल्या प्रश्नाचं उत्तर असेल, त्याबाबतचा कुठला मुहूर्त बघायचा असेल किंवा आपले शेतकरी बांधव आहेत त्यांना शेतीच्या रिलेटेड काही प्रॉब्लेम असेल आणि शेतीच्या रिलेटेड काही प्रश्न असेल तर तो उत्तर देताना किंवा त्याच्यामध्ये एखादा कालावधी सांगताना या नक्षत्रांचा आवर्जून त्याच्यामध्ये वापर केला जातो. हे नक्षत्र वनस्पतीच्या बाबतीत इतकं शुभ आहे की आता म्हणजे की लोकांची एक तक्रार असते की आमच्या घरी लावलेली तुळस जगत नाही, म्हणजे की तुळस आमची लगेच जळून जाते किंवा मरूनच जाते तुळस. तर तुम्ही ह्या नक्षत्रावरती तुळस लावा, म्हणजे की विशाखा नक्षत्रावरती लावा, पुनर्वसू नक्षत्रावरती लावा किंवा पूर्व भाद्रपदा नक्षत्रावरती लावा. याचा डेफिनेटली तुम्हाला अनुभव वेगळा येईल. म्हणजे की ती तुळस तुमची व्यवस्थित म्हणजे की पहिल्यापेक्षा फुलेलही जास्त आणि मोठीसुद्धा होईल. याच्या व्यतिरिक्त घरी जर आपल्याला टेरेसवर किंवा आपल्या घराच्या बाहेर जर आपल्याला फुलबाग करायची असेल तर ती सुरुवात करायला या नक्षत्रांवर तुम्ही करू शकता. ही नक्षत्र शेतीच्या किंवा वनस्पतीशास्त्राच्या बाबतीमध्ये अतिशय शुभ येतात. त्याच्यामध्ये पहिलं पुनर्वसू येतं, दुसरं विशाखा नक्षत्र येतं आणि तिसरं पूर्व भाद्रपदा नक्षत्र येतं. तिसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या नक्षत्रामध्ये स्त्रियांची संख्या कमी असते. म्हणजे या नक्षत्रामध्ये स्त्री या जेंडरमध्ये खूप कमी लोक जन्माला येतात. म्हणजे खूप कमी स्त्रिया
स्त्रिया या नक्षत्रांमध्ये जन्माला येतात स्त्रियांची संख्या कमी असते आणि पुरुषांची संख्या अधिक असते. आणि ज्या स्त्रिया ह्याच्यामध्ये जन्माला येतात म्हणजे की या नक्षत्रांमध्ये त्या प्रचंड ॲग्रेसिव्ह असतात. म्हणजे सगळ्या स्त्रिया ॲग्रेसिव्ह असतात, परंतु या नक्षत्रामध्ये जन्माला येणाऱ्या थोड्या जास्तच ॲग्रेसिव्ह असतात. म्हणजे आणि एक वेगळी ओळख यांच्यामुळे वंशाची निर्माण होते, परंपरेची निर्माण होते. म्हणजे उद्या ज्या वेळेला की ह्या पुनर्वसू नक्षत्रामधली, विशाखा नक्षत्रामधली किंवा पूर्व भाद्रपदा नक्षत्रामधली मुलगी असेल तर हिचे हे आईवडील, म्हणजे ह्या मुलीचे हे आईवडील म्हणून कुटुंबाची ओळख केली जाते किंवा ह्या मुलीचा हा भाऊ म्हणून ओळख केली जाते. याच्यापुढे ज्यावेळेला लग्न होऊन जाते त्यावेळेला लग्न होऊन गेल्याच्या नंतर सुद्धा हिचे सासू सासरे असतील, हिचे मिस्टर असतील, हिची मुलं असतील, या सगळ्यांची ओळख केवळ आणि केवळ हिच्यावरनंच केली जाते. म्हणजे तर हा पूर्णपणे ठसा या लोकांच्या बाबतीमध्ये आपल्याला जाणवायला मिळतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की ही बृहस्पतीची नक्षत्र आहेत, गुरुची नक्षत्र आहेत. तर ज्ञानगंगा यांच्यामध्ये जसे अवतरते ना तसं गुरुचं कर्मफळ याच्यामध्ये पूर्णपणे मिळतं. आता गुरुचं कर्मफळ म्हणजे काय येतं तर अर्थ, काम, मोक्ष ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत म्हणजे की धर्म, अर्थ, कार्य, मोक्ष हे जे आपले पुरुषार्थ आहेत हे पुरुषार्थ या लोकांमध्ये तुम्हाला पूर्णपणे आढळतात. म्हणजे ती स्त्री जरी असेल तरी ती स्त्रीचं कार्य तुम्हाला पुरुषाला लाजवण्यासारखं असतं. पुरुषापेक्षा जास्त त्या प्रतिभाशाली असतात आणि तेवढं कार्य करू शकतात. आणि निश्चितपणे या नक्षत्रात जन्माला येणारे पुरुषसुद्धा पराक्रमी असतात, योद्धा असतात, मोठे मोठे म्हणजे की आव्हानं घेणारे असतात. आणि लिडरशिप फक्त यांच्याकडे नसते. म्हणजे की एखादा लीडर असतो की जो बोलतो आणि त्याच्या पाठीमागे लोक चालतात, मग त्याच्यामधनं तो एक 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 लोकांचा ऐकतो आणि निर्णय घेत जातो. तसं नसतं. या लोकांकडे प्रामुख्याने दिशा ठरलेली असते, यांच्याकडे ज्ञान असतं, यांच्याकडे पूर्णपणे प्रत्येक गोष्टीचं आकलन म्हणजे की या सगळ्या गोष्टीचा परिणाम काय होईल याची पूर्णपणे कल्पना या लोकांना असते. त्यामुळे या लोकांची जजमेंट कधी फेल जात नाही किंवा या लोकांची कार्य कधी फेल जात नाही. त्यांनी जे कार्य हातामध्ये घेतलं आहे ते 100% त्याच्यामध्ये यशस्वी होतातच. सर्वात महत्त्वाचा गुण या लोकांमध्ये असा असतो की यांचं ऑब्झर्वेशन पॉवर खूप चांगली असते. आणि ऑब्झर्वेशनमुळे कसं असतं की कुठलाही यांचा जो अनुभव म्हणजे की कुठलंही ज्ञान यांच्याकडे फक्त पुस्तकी स्वरूपाचं नसतं की मी इकडे वाचले म्हणून असं आहे, मी तिकडे वाचले म्हणून असं आहे किंवा ह्यांनी मला सांगितलं म्हणून मी असं म्हणतो आहे, असं कुठलंही नसतं. त्यांचं प्रत्येक ज्ञान हे नॉलेज त्यांचं पूर्णपणे त्यांच्या अनुभवातून आलेलं असतं. ह्याच्यामध्ये आवर्जून एक उदाहरण ज्योतिषी दरवेळेला सांगतात की भगवान गौतम बुद्ध भरपूर म्हणजे की प्रवास करायचे आणि त्या प्रवासामध्ये त्यांना बऱ्यापैकी लोक चांगल्यापैकी ओळखायची. म्हणजे तर ते राजअतिथी असायचे. म्हणजे ते जिथून पास व्हायचे तर तिथला जो राजा असेल तो राजा प्रामुख्याने त्यांना पूर्णपणे राजाश्रय द्यायचा की आज तुम्ही माझ्याकडे राहा म्हणून. आणि अशा एका राजांनी त्यांना विनंती केली की आता संध्याकाळ होत आली आणि तुम्ही माझ्याकडे राहा. आणि त्यांच्याबरोबर एक शिष्य होता. तर त्या शिष्य त्यांच्याबरोबर गेला आणि ते राजाश्रय त्यांनी त्या दिवशी घेतला. तर संध्याकाळी ज्या वेळेला हे झालं म्हणजे संध्या करून झाली त्याच्या वेळेला त्यांनी भगवान गौतम बुद्धांना विचारलं की मला तुमच्यासारखं आहे ना विद्वान व्हायचं आहे, तुमच्यासारखं बुद्धिवान व्हायचं आहे, तर मला काय करायला पाहिजे, मी नक्की काय अभ्यास करायला पाहिजे. ते म्हटलं अभ्यास काही करण्यापेक्षा तुम्हाला फक्त ऑब्झर्व कर, तुम्हाला जर चांगलं ऑब्झर्व केलंच ना तर माझ्यापेक्षाही बुद्धिमान होऊ शकशील किंवा माझ्या इतकं बुद्धिमान होऊ शकशील. मग त्यांनी सांगितलं की ठीक आहे मी आता तुम्हाला ऑब्झर्व करतो. तेवढ्यात राजा आला. मग राजाबरोबर चर्चा झाली वगैरे आणि भगवान गौतम बुद्धांनी विचारलं राजाला की तुझ्या जीवनात काही समस्या असेल तर निश्चितपणे विचार, मी तुला त्याचं समाधान सांगतो म्हणून की तुलाही फायदा होईल मी आल्याचा. राजाने नम्रपणे सांगितलं की तुमच्यासारख्या सत्पुरुषांची मी सेवा करतो आणि बस माझ्या जीवनात मी आनंदी आहे आणि मला खरोखरी काही समस्या नाही आहे. परंतु राहिलाच जर समस्येचा विषय तर एक माझ्या मनामध्ये कायम खंत आहे. ते म्हटले बिलकुल राजा तू सांग म्हणून. तर म्हटले माझा एक हत्ती आहे जो मला खूप प्रिय आहे. म्हणजे माझ्याकडे बरेच हत्ती आहेत पण त्यातला एक हत्ती मला खूप प्रिय आहे आणि तो हत्ती गेले 3-3.5 वर्ष पूर्णपणे लंगडतोय. म्हणजे त्याच्यावरती खूप वैद्य करून झाले, खूप हाकीम करून झाले पण हत्तीला काय बरं वाटत नाही. म्हणजे की हत्ती लंगडतच चालतो. तर तुम्ही जरा तुमची रहम नजर त्या हत्तीवरती केली आणि माझा हत्ती बरा झाला किंवा मला काही औषध सांगितलं तर खूप बरं होईल म्हणून की मी तुमचा खूप ऋणी राहीन. आणि मी तसे हाकीम वैद्य भरपूर केलेत पण हत्तीला काही गुण आला नाही. भगवान गौतम बुद्ध म्हणले ठीक आहे उद्या निघायच्या अगोदर तुझ्या हत्तीची परेड घेऊ आपण आणि जर मला काही आकलन झालं तर मी निश्चितपणे तुला सांगेन. मग दुसऱ्या दिवशी सकाळी निघताना त्या हत्तीची परेड होती. मग माऊथ आला, मग हत्ती आला आणि माऊथ पुढे हत्ती मागे चालत होता. भगवान गौतम बुद्धांनी त्या हत्तीकडे बघितलं आणि बघून झाल्यानंतर एक 15 मिनिटाची ती परेड झाल्यानंतर सांगितलं राजाला की बास आता यांना दोघांना पाठवून दे, प्रॉब्लेम कळला म्हणून. म्हणजे काय प्रॉब्लेम आहे तर म्हटले तू आहे ना राजा एक काम कर, फक्त हा माऊथ बदल, याच्याऐवजी दुसरा माऊथ ठेव हा हत्ती ऑपरेट करायला, तुझा हत्ती बरा होईल. तर तो म्हणला की ठीक आहे सांगा मग कुठला माऊथ ठेवू. मग त्यांनी आता बरेच हत्ती, राजा म्हणल्यावर त्याच्याकडे हत्ती बरंच होते. मग त्यांनी दुसऱ्या 4 माऊथांना बघितलं. मग त्यांचं निरीक्षण करून त्यातलं भगवान गौतम बुद्धांनी सांगितलं की ह्याला तू माऊथ म्हणून ठेव. मग तो माऊथ त्या हत्तीच्या पुढे गेला आणि म्हणले की किती दिवस लागतील आता हत्तीला बरं व्हायला. ते म्हणले तसं तर हा उपाय केल्यानंतर एक 72 तासामध्ये हत्ती व्यवस्थित व्हायला पाहिजे तुझा, म्हणजे की त्याचा पाय व्यवस्थित व्हायला पाहिजे. पण तुझा हत्ती खूप हुशार आहे राजा आणि त्याची बॉडी लँग्वेज वगैरे बघता मला वाटतं हा 1-1.5 दिवसामध्येच ओके होऊन जाईल. अरे म्हणले असं झालं तर खूप छान आहे, तुम्ही जिथे असाल तिथे मी तुम्हाला भेटायला येईन.
आणि मग निघून आलं. हा आता ऑब्झर्व करणारा शिष्य होता, तो मनात मांडे रचायला लागला. काय सांगून आलं एवढं मोठं, आणि काय यांनी बघून आता काय होणार आहे, औषध नाही दिलं, काय नाही दिलं, आणि थोडाच हाती लंगडण्याचा बंद होणार आहे का, असं कुतूहलाने त्याच्या मनात एक एक खेळ चालू होते. आणि 1.5 दिवसांनी खरोखरी राजा आला म्हणजे, आणि खूप जड जवारात आणि बक्षिसं आणि मिठाई घेऊन आला, की तुमचं काय ऑब्झर्वेशन आहे आणि तुम्ही काय दिलं, म्हणजे की हा प्रसाद घ्या म्हणून, तुम्ही काही भेट स्वीकारा तुम्ही. माझा हाती खरोखरी तो लंगडायचं सोडून चालायला लागला व्यवस्थित. काय होतं काय मला कळलं नाही, पण तुमची जादूच आहे, म्हणजे की तुमच्या नजरेनेच तो हत्ती बरा झाला. आणि मग सगळं आदर कौतुक करून मग तो राजा निघून गेला. मग राजा निघून गेल्यानंतर ऑब्झर्वर विचारतो की गौतम बुद्धांना, का काय जादू केलीत, काय काळी जादू केलीत का, काय काय नजरेने काय कटाक्ष वगैरे केलात का, काय मला सांगा, मला शिकायचं आहे, मी ऑब्झर्वर आहे. अरे म्हटलं, मग तू ऑब्झर्व काय केलं म्हणून. याचं तर उत्तर ऑब्झर्वेशनवरच होतं. ऑब्झर्व काय केलं तू. तो म्हणला, म्हणजे ऑब्झर्व काय केलं म्हणजे, अरे म्हणले त्या हत्तीला काही प्रॉब्लेम नव्हता, त्या हत्तीचा पायसुद्धा व्यवस्थित होता, पण त्या हत्तीचा जो अगोदरचा माऊथ होता तो उजव्या पायाने पूर्णपणे लंगडा होता. तो लंगडत लंगडत चालायचा. हत्ती त्याच्या मागे त्याचं अनुकरण करत होता. हत्तीला काही झालं नव्हतं, तो लंगडतो म्हणून हत्ती लंगडतोय, हे आपल्या फक्त ऑब्झर्वेशननी लक्षात आलं. मग त्याच्यानंतर आपण माऊथ बदलला. माऊथ आता दोन्ही पायांनी व्यवस्थित चालतोय म्हणून त्याच्या मागे हत्ती पण व्यवस्थित चालतोय. म्हणजे माऊथ बदलायला पाहिजे होता. हत्तीला तेव्हाही काही रोग नव्हता, हत्तीला आत्ता काही रोग नाही आहे. म्हणजे ऑब्झर्वेशन हा खूप महत्त्वाचा गुण असतो. आता ही जी ऑब्झर्वेशन पॉवर आहे, की एखाद्या गोष्टीमध्ये फक्त प्रसंग बघितल्यानंतर लगेच त्याच्यावरती विवेचन करायचं, ते या लोकांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये असतं म्हणजे, आणि त्याच्यावरती हे लोक खूप प्रभावी असतात, खूप पुढे येतात. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, प्रत्येक विषयामध्ये अतिशय खोलवर यांचा अभ्यास असतो. प्रत्येक वाक्य बोलताना किंवा एखाद्याला एखादी कमिटमेंट करताना सुद्धा खूप उच्चस्तरीय किंवा खूप लांबपर्यंतचा विचार त्यांनी केलेला असतो. त्यामुळे ज्यावेळेला अशी लोक एखाद्या माणसाच्या मागे उभी राहतात, त्यावेळेला डेफिनेटली तो कार्यामध्ये यशस्वी होतोच, पण त्याच्याबरोबर त्याच्या मागे उभं राहताना सुद्धा या लोकांनी प्रचंड विचार केलेला असतो. तर त्याप्रमाणे म्हणजे की गुरुचं पाठबळ आपण म्हणतो ना, तर ते गुरुचं पाठबळ तुम्हाला या नक्षत्रांमधून मिळू शकतं, या नक्षत्राच्या लोकांकडनं मिळू शकतं. आणि ही नक्षत्राचे लोक डेफिनेटली जर तुम्ही तुमच्या पाठीशी जरी उभे असतील ना, तरी हे तुम्हाला वेगळा विचार दाखवतील. हे जी दिशा तुम्हाला दाखवतील, ती दिशा 100% तुम्ही चाललात तर ती म्हणजे दैदिप्यमान यशाची दिशा असेल. तुमचं आयुष्य पूर्णपणे दैदिप्यमान होईल. किंबहुना तुम्ही ज्या कार्य करता यांच्यावरती आहात, त्या कार्यामध्ये खूप पुढे जाल. यांच्यासारखा शिक्षक कुठे मिळत नाही, म्हणजे की हे खूप चांगली शिक्षा देतात, खूप चांगलं शिक्षण देतात, आणि यांची पद्धती खूप चांगल्या प्रकारे सोपी असते. हे या नक्षत्र वैशिष्ट्यांमध्ये आपण सांगू शकतो. नक्कीच या नक्षत्रांविषयी आणखीनही रोचक माहिती आपण जाणून घेणारच आहोत, पण वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा महाराष्ट्र कॉलिंग. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत. नक्षत्रांवर बोलू काही भाग 8 सध्या सुरू आहे आणि आज आपण जाणून घेतोय पुनर्वसू, विशाखा आणि पूर्व भाद्रपदा या 3 नक्षत्रांविषयी. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न ज्याची सगळेजण आपण वाट पाहतात, मलाही माहिती आहे, ते म्हणजे या 3ही नक्षत्रांवर येणारी जन्मलेली जी व्यक्ती आहे त्यांचे गुणविशेष काय असतात. व्यक्तींमधले गुणविशेष धरलं तर, जसं आपलं पहिल्यापासून चाललंय की बृहस्पती, आणि मग तुम्ही नक्षत्र वैशिष्ट्य ऐकल्यानंतर प्रत्येकाला कुतूहल असेल की गुरुच्या नक्षत्रामध्ये कोण जन्माला येतं, किंवा याच्यात ज्यावेळेला सांगितलं की स्त्रियांची संख्या कमी असेल, तर मग प्रत्येकाच्या मनात उत्सुकता असेल की मग स्त्रिया कोण या नक्षत्रावरती जन्माला येतात. तर पुनर्वसू नक्षत्रामध्ये महाराणा प्रतापांचा जन्म होता. महाराणा प्रताप या नक्षत्रावरती जन्माला आले. रामदास स्वामींचं सुद्धा हेच जन्म नक्षत्र होतं. रमण महर्षी अरुणाचल प्रदेशचे, त्यांचं सुद्धा जन्म नक्षत्र हेच आहे. म्हणजे माधव जुलियन कवी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, तर माधव जुलियन यांचं पण हेच हे आहे नक्षत्र पुनर्वसू. आणि त्याचबरोबर म्हणजे की ह्या ह्याच्यात म्हणजे सवाई माधवराव यांचं सुद्धा नक्षत्र हेच आहे, की सवाई माधवराव सुद्धा याच नक्षत्रामध्ये जन्माला आलेले आहेत. त्याच्यानंतर मग विशाखा नक्षत्रामध्ये अलेक्झांडर द ग्रेट, ज्यांनी संपूर्ण वर्ल्ड जिंकलं, ते अलेक्झांडर सुद्धा याच नक्षत्रावरती आहेत. आपले शाहू महाराजांचा सुद्धा हेच जन्म नक्षत्र आहे. शाहू महाराज सुद्धा याच नक्षत्रावरती जन्माला आलेले आहेत. आत्ताच्या याच्यामधलं अक्षय कुमारांचं पण हेच जन्म नक्षत्र आहे. अक्षय कुमार पण याच जन्म नक्षत्रावर जन्माला आले. प्रियांका गांधी याच जन्म नक्षत्रावरती जन्माला आलेले आहेत. आणि तिसरं ह्या गुरुच्या याच्यामधलं जे आधिपत्याखालचं नक्षत्र येतं बृहस्पतीचं, ते पूर्व भाद्रपदा. पूर्व भाद्रपदा नक्षत्राच्या बाबतीत सांगायचं झालं तर पूर्णपणे म्हणजे संत नामदेव महाराज, त्यांचा जन्म या नक्षत्रावरती होता. त्याचबरोबर म्हणजे की आपल्याला सगळ्यांच्या माहिती असलेले स्वामी रामकृष्ण परमहंस यांचा सुद्धा जन्म नक्षत्र हेच आहे. त्याच्यानंतर योगी आदित्यनाथ, की जे नाव सगळ्यांना आता परिचयाचं आहे, योगी आदित्यनाथ सुद्धा याच नक्षत्रावरती जन्माला आलेले आहेत. ह्या व्यक्ती या नक्षत्रांवरती जन्माला आलेल्या आहेत म्हणजे. आणि ह्या व्यक्तींचा आता विशेष जर आपण बघायचं झालं की या नक्षत्रात जन्माला आलेल्या व्यक्ती कशा स्वरूपाच्या असतात, तर सर्वात महत्त्वाची गोष्ट
गोष्ट म्हणजे की यांना ईश्वरी देणगी जी असते की यांच्याकडे प्रचंड पेशन्स असतात. आणि पहिलंच मी तुम्हाला सांगितलं की लोक खूप ऑब्झर्वर असतात. एकदा तुमच्याकडे ऑब्झर्वेशन आलं, एकदा तुमच्याकडे पेशन्स आले की जगावर तुम्ही मात करू शकता पूर्णपणे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की त्यांच्याकडे वेगळी एक हातोटी असते की त्या गोष्टीला हँडल करण्याची. त्यामुळे ते इतकं सुंदर हँडल करतात ना की कधी यांच्याकडनं समोरचा माणूस दुखावला जात नाही. आता याच्यामध्ये आपण एक सुंदर उदाहरण गुरु शिष्यामध्ये रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंदांचं घेऊ शकतो की ज्याच्यामध्ये स्वामी विवेकानंद म्हणजे की लहानपणीचे नरेंद्र खूप हट्टी होते. एकही स्कूल त्यांना घ्यायला तयार नव्हतं. आणि तेव्हा परमहंसांनी त्यांना ॲक्सेप्ट केलं की हो मी या मुलाला घेतो म्हणून आणि मी याला शिकवीन म्हणून. आणि मग खूप साऱ्या कंडिशनमध्ये त्यांना प्रॉमिस केलं होतं की नरेंद्रची एकच हे होती की कंडिशन की तुम्ही मला देव दाखवायचा. आणि रामकृष्ण परमहंसांनी त्यांना फर्स्ट मीटिंगमध्ये कमिट केलं की हो मी तुला देव दाखवीन म्हणून. आणि त्या गोष्टीवरती त्यांनी त्यांचं स्वामित्व स्वीकारलेलं होतं की तुम्ही माझे स्वामी आहात, तुम्ही माझे गुरु आहात आणि मी तुमचा शिष्य आहे. पण नरेंद्र म्हणजे की स्वामी विवेकानंद इतके अवघड होते की ते त्यांना प्रचंड त्रास द्यायचे. मग एक दिवस त्यांनी लेक्चरमध्ये सांगितलं की हा जो चातक पक्षी आहे हा वर्षातून एकदाच पाणी पितो, जेव्हा पाऊस पडतो त्यावेळेला. एरवी तो पाणी पित नाही. आणि स्वामी विवेकानंद संध्याकाळचे असे बसलेले होते आणि तेवढ्यामध्ये एक टिटवी ओरडत चाललेली होती आणि ती टिटवी पटकन पाणी पिताना त्यांनी बघितली. आणि त्यांनी जाऊन दुसऱ्या दिवशी सांगितलं परमहंसांना की अहो चातक पक्षी आहे ना एरवी पण पाणी पितो, मीच बघितलं आहे काल त्याला बसलेलं होतं त्यावेळेला तो त्या तळ्यातलं पाणी पित होता. ते म्हणले हो नरेंद्र खरंच तुला माहिती आहे तो चातक होता? हो म्हणले बिलकुल मी बघितलं आहे, माझ्या डोळ्यांनी चातकच पक्षी होता. ठीक आहे म्हणले बस मग माझ्या बाजूला. आणि रामकृष्ण परमहंसांनी त्यांच्या बाजूला बसवलं. आता रामकृष्ण परमहंस लोकांना त्यावेळेला सुद्धा भेटायला येणारी जी लोकं होती ती कमीत कमी त्यांना 150-200 लोकं फक्त नमस्कार करायला यायची कलकत्त्यामधली. तर त्यावेळेला प्रत्येक माणूस नमस्कार करायला यायचा. त्याला प्रत्येकाला ते सांगत होते की कालपर्यंत मी सांगत होतो ते चुकीचं होतं बरं का, की चातक फक्त वर्षातून एकदा पाणी पितो, चातक हल्ली रोज पाणी पितो, हा नरेंद्र यांनी काल बघितलं आहे. तर हे 5-6 वेळा झाल्याच्या नंतर इतके शरमले की 150 लोकांसमोर ज्या वेळेला होता आता हे सांगितल्यानंतर लोकं काहीच नाही बोलायची, यांच्याकडे बघून हसायचे आणि निघून जायचे. त्यांना त्यांची चूक कळली म्हणजे. आणि मग नंतर परत त्या संध्याकाळी गेले, तळ्यावरती बसले आणि खूप रडायला आलं त्यांना. आणि मग येऊन परमहंसांची माफी मागितली दुसऱ्या दिवशी की नाही माझी चूक झाली होती, टिटवी होती. अच्छा म्हणले मग बाजूला. मग परत बाजूला बसवलं. परत ती लोकं आली, त्यांना प्रत्येकाला सांगितलं की मी सांगत होतो ते बरोबर हो का, आणि हा सांगायचा ते चूक आहे, जातका एक तास पाणी पितो, यांनी टिटवी बघितलेली. तर अशा प्रकारे खोड मोडण्याची जी पद्धत असते की हसत खेळत म्हणजे की त्या लोकांना बिलकुल ते ध्रुवपदावरती आणतात, जो मेन संदेश आहे त्याच्यावरती आणतात. तर ही हातोटी त्यांच्यामध्ये असते. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी ज्योतिषी आवर्जून सांगतात म्हणजे की एकदा एका शाळेचं इन्स्पेक्शन होतं, जे इन्स्पेक्शन करायला इन्स्पेक्टर येतात ते मुख्याधिकारी होते, म्हणजे मुख्याध्यापक होते, त्यांचे मित्र होते. तर ते म्हणले की आता तुझ्या शाळेचं इन्स्पेक्शन करायचं आहे तर काय अख्खी शाळा जाऊन बघू म्हणून कुठला तरी एक विद्यार्थी आणून दे. आता या शाळेमध्ये न्यूटन शिकायला होता. आता न्यूटन म्हणल्यानंतर आपल्याला वाटेल की हा ज्याने गुरुत्वाकर्षणाचा ग्रॅव्हिटी आपल्याला शिकवली तो न्यूटन किती हुशार असेल. पण तो इतका मस्ती करणार होता की हिशोबाच्या पलीकडे, म्हणजे अख्ख्या शाळेमध्ये तो एकदम विद्यार्थ्यांमध्ये पण आणि शिक्षकांमध्ये पण फेमस होता की हा सर्वात मस्तीखोर मुलगा आहे. तर एकाच मुलावरनं शाळेची परीक्षा घ्यायची. तर त्यांनी तिसरीच्या त्या क्लास टीचरना बोलवलं आणि सांगितलं की असं त्यांचं म्हणणं आहे, तर एकच मुलगा पाठवायचा आहे, तर अख्ख्या शाळेमधनं तुझ्या वर्गामधल्या न्यूटनला पाठव. तो म्हणला हो तुम्हाला काय वेळ लागलं आहे का, तुम्हाला काय शाळेची मान्यता घालवायची आहे का, म्हणले न्यूटनला पाठवताय तुम्ही. ते म्हणले मी सांगितलं तेवढं काम कर. मग क्लास टीचर गेले आणि न्यूटनला सांगितलं की तुला बोलवलं आहे म्हणून. आणि मग न्यूटन आला तिकडे हेडमास्टरांच्या रूममध्ये, मुख्याध्यापकांच्या रूममध्ये उभा राहिला त्यांच्यापुढे आणि म्हणले की हा बघा न्यूटन आहे, ह्याला काय विचारायचं तुम्ही विचारा. मग न्यूटननी हाय हॅलो केलं, त्यांनी हाय हॅलो केलं आणि बोलले बाळा न्यूटन मला एकाच प्रश्नाचं उत्तर दे, या अख्ख्या रूममध्ये कुठे देव नाही ते तू मला सांग, मी तुला एक चॉकलेट देईन म्हणून. या रूममध्ये कुठे देव आहे हे तू मला दाखव, मी तुला एक चॉकलेट देईन. आणि हे त्यांनी म्हणल्याच्या नंतर न्यूटनचं इमिजिएट उत्तर होतं सर या रूममध्ये कुठे देव नाही ते तुम्ही मला दाखवा, मी तुम्हाला 2 चॉकलेट देईन. त्याच्यावर ते म्हटले की तुझ्या शाळेची परीक्षा झाली, तुझी शाळा पास आहे पूर्णपणे, आणि त्याला पाठवून दिलं. आता एकच विद्यार्थी समोर शो करायची ज्यावेळेला वेळ येते त्यावेळेला या नक्षत्रातल्या हिशोबाने हे पूर्णपणे चालतात की हे अशी पर्सनॅलिटी समोर शो करतात की त्याच्याने पूर्णपणे क्लिअर्ड होऊन जाईल. आत्तापर्यंत नक्षत्रामधला आपण प्रत्येक भाग बघितला की या नक्षत्रामुळेच माणूस मोठा होतो, परंतु ही नक्षत्रांची जी घडण आहे, ह्या तारकांचा जो समुदाय आहे, ह्या संपूर्ण समूहाची वरती एक देवता आहे, ही देवतासुद्धा तितकीच इम्पॉर्टंट आहे. गुरुची नक्षत्र ही निर्विवाद म्हणजे की पूर्णपणे म्हणजे की ताकदवर आहे, पण सर्वात जास्त प्रबळशील याच्यावरती काय असेल तर याच्या देवता आहेत. आता पुनर्वसू नक्षत्रामध्ये आपण गेलो तर आदित्य ही देवता येते, म्हणजे ही देवी येते जी 12 आदित्यांची आई आहे, ती आदिती ही त्याची देवता येते जी पुनर्वसू नक्षत्राची येते. त्याच्यानंतर आपण विशाखा नक्षत्रामध्ये आलो तर इंद्राग्नी म्हणजे इंद्र आणि अग्नी यांचं संयुक्त एक रूप असं इंद्राग्नी याची देवता येते. आणि पूर्व भाद्रपदाचे नक्षत्र आहे, या पूर्व भाद्रपदाची जी देवता सांगितलेली आहे ती एक चरणी म्हणजे अजय एक चरण असं तिचं नाव येतं. आणि हिंदीमध्ये
हिंदीमध्ये तुम्ही घेतलं तर हिंदीमध्ये नाव येतं की त्याचं एकादशा, म्हणजे की अजा एकादशा असं त्याचं नाव येतं. म्हणजे आता अजा एकादशा किंवा तुम्ही हे नाव ऐकलं असेल की अजय एक चरण, तर मग काय म्हणजे, तर भगवान शंकरांनी ज्यावेळेला तांडव केलं त्यावेळेला त्यांचं रूप होतं ते एकाच पायावरती उभे होते. तर तांडव करणारे भगवान शंकर हा त्या देवतेचा अर्थ आहे. आता ज्या नक्षत्राची देवता तांडव करणारे भगवान शंकर आहेत की ज्याच्यापासून या विश्वाची उत्पत्ती आहे, ते नक्षत्र किती मोठं असेल किंवा त्या नक्षत्रामधल्या येणाऱ्या लोकांचा अनुभव किती मोठा असेल. आणि नो डाऊट तुम्ही याच्यामधलं नाव मी तुम्हाला सांगितलं की योगी आदित्यनाथ. विचार करा म्हणजे की त्यांच्या बाबतीमधल्या कुठल्या घडामोडी होत आहेत, कुठल्या गोष्टी ते घडवत आहेत. म्हणजे आज भगवान शंकरांनी ज्या ज्या वेळेला तांडव केलं आहे त्याच्या वेळेला या सृष्टीचा पूर्णपणे ऱ्हास व्हायचा बाकी राहिला होता की त्यावेळेला त्यांनी तांडव केलं. पण केव्हा त्यांनी तांडव केलं, ज्या वेळेला खरोखरी तशी परिस्थिती निर्माण झाली. आणि प्रत्येक वेळेला त्यांच्या तांडवातून चांगलंच निर्माण झालेलं आहे. प्रत्येक वेळेला तांडवांपासून त्यांचं तांडव झालं, त्याच्यामधल्या दुष्ट शक्ती निघून गेल्या आणि चांगल्या शक्ती या पृथ्वीवरती राहिल्या. त्याप्रमाणे योगी आदित्यनाथांचं आपण उदाहरण घेऊ शकतो की आज ते बुलडोजर घेऊन जो तांडव करतायत तो तांडव आपण बघतो. म्हणजे निश्चित या नक्षत्रांच्या देवतांचा तेवढा इफेक्ट आहे. आज आदिती नक्षत्रामध्ये आपण जर आदिती देवता घेऊन पुनर्वसू नक्षत्रामध्ये गेलं तर मी तुम्हाला सांगितलं की सुप्रियाताई सुळेंचं हे नक्षत्र आहे. आज त्यांच्या बाबतीत बघितलं तर बघा तुम्ही की आज एक गृहिणी म्हणून सुद्धा त्या आदर्श आहेत. शरद पवारांच्या त्या कन्या आहेत तर नो डाऊट की त्यांना बाळकडू लहानपणापासून मिळालं असेल, परंतु त्यांचे वैयक्तिक स्वतःचे गुण बघा. आज सुद्धा जनसंपर्काच्या बाबतीमध्ये कदाचित सगळ्या खासदारांमध्ये त्यांचा नंबर पहिला आहे किंवा संसदेमध्ये सुद्धा एक आदर्श खासदार म्हणून पुरस्कारांनी ते आजही सन्मानित होतात. याच नक्षत्रामध्ये सरोजिनी नायडूंचा जन्म होता, ज्या महाराष्ट्र म्हणजे भारताच्या याच्यामध्ये कार्यामध्ये खूप मोठं त्यांनी हातभार लावलेला होता. स्वातंत्र्य सैनिकांच्या याच्यामध्ये त्या होत्या, स्वातंत्र्यवीराच्या याच्यामध्ये त्या होत्या. तर सरोजिनी नायडूंचं सुद्धा नाव याच नक्षत्रांमध्ये येतं. म्हणजे तर ही नक्षत्र अशी आहेत म्हणजे की ज्याच्यामधनं एवढ्या घडामोडी घडू शकतात. आज अलेक्झांडर ज्यांनी संपूर्ण जग जिंकलं, हे जग जिंकणारी व्यक्तीसुद्धा याच नक्षत्रामधनं जन्माला आलेली होती. आणि ही या नक्षत्रांची वैशिष्ट्य आहेत, या नक्षत्रांची देवता आहेत की त्यांच्यामधनं ते इम्पॅक्ट त्यांच्यामध्ये एवढे भरलेले आहेत, गुण एवढे भरलेले आहेत की त्याच्यामुळे ही लोकं डेफिनेटली पुढे येतात आणि या जगाच्या नकाशावरती स्वतःच्या कर्माचा ठसा उमटवतात. म्हणजे ह्या नक्षत्रामध्ये जन्माला आलेली व्यक्ती पुढे देहस्वरूपाने त्याचा मुलगा म्हणून राहील असं होत नाही. तर त्यांचं कर्मच इतकं महान असतं की त्यांच्या कर्माने त्यांचं नाव राहतं. आता बघा स्वामी रामकृष्ण परमहंस, ह्या रामकृष्ण परमहंसांनी एकच स्वामी विवेकानंद तयार केले, पण असे तयार केले की त्याच्यानंतर नो डाऊट म्हणजे की त्यांचं नाव पुढे अजरामर झालं. किंवा आजही त्यांची देवीची भक्ती इतकी महान आहे की आज उदाहरणार्थ द्यायची झाली तर त्यांच्या भक्तीची देतात की त्यांची भक्तीसुद्धा तेवढी महान होती. म्हणजे थोडक्यामध्ये आज ते देहस्वरूपामध्ये नाही आहेत, आत्मस्वरूपामध्ये निश्चित या ज्योती आहेत. म्हणून त्यामुळे हा भारत देश हा दैदिप्यमान आहे आणि प्रगती करतोय. परंतु ह्या लोकांची नावं त्यांचा देह नसताना सुद्धा अनेक आणि अनेक पिढ्या पुढे राहतील सुद्धा, का तर ती कर्मानी श्रेष्ठ आहेत. अशी कर्मानी म्हणजे कर्मानी घडतो माणूस, हे एक आपलं जे ब्रीदवाक्य आहे, तर तसं कर्मानी घडणारा माणूस आहे तो या नक्षत्रामध्ये जन्माला येतो. नाही, नक्कीच. आणि ही झाली प्रभावशाली व्यक्तींची नावं. सगळेच या नक्षत्रामध्ये जन्माला आलेले प्रभावशाली नसतात. याचं काय कारण आहे? अगदी शेवटचा 1 मिनिट आहे म्हणून हा प्रश्न विचारते. पण खूप चांगला प्रश्न तुम्ही विचारला की या नक्षत्राचा म्हणजे की एपिसोड करत असताना, ही सिरीज करत असताना 8व्या भागामध्ये आपण आहोत. पण प्रत्येक भागामध्ये आलेल्या लोकांनी खूप कुतूहलाने प्रश्न विचारला की तुम्ही सांगितलं ना हे एकदम तंतोतंत खरं आहे, आमच्या बाबतीत पूर्ण पटलं, पण मग आमचा विकास का होत नाही, आम्ही का पुढे जात नाही. ह्याच्यामध्ये सर्वात पहिले कारण हे आहे की तुम्ही कदाचित सर्वात पहिला भाग असा आहे की ह्या सगळ्या गोष्टींपासून तुम्ही आत्तापर्यंत अज्ञानी होतात. म्हणजे अज्ञान हा पहिला फॅक्टर असेल की मला माहितीच नाही की माझ्यामध्ये गुण आहेत किंवा माझं हे नक्षत्र आहे. तर ॲस्ट्रोलॉजीच्या बाबतीमधले अज्ञान हे पहिलं कारण होईल. म्हणजे की तुमचं पहिलं कारण हे आहे की तुम्हाला माहितीच नाही. सेकंड थिंग की तुम्हाला माहिती पडल्याच्या नंतर सुद्धा तुम्ही एकदा तुमची पत्रिका जाणून घ्यायला पाहिजे की नक्की तुम्ही ह्या गुणांचा वापर कुठल्या फील्डमध्ये करायला पाहिजे आणि कुठल्या फील्डमध्ये केल्यानंतर तुम्ही आणखीन पुढे जाल. की तुमचा जीवनाचा प्रवास चालू आहे पण तुम्हाला जायचं आहे मुंबईकडे आणि तुम्ही बसलेत पुण्याच्या गाडीमध्ये, तर प्रवास चालू राहील, परंतु येणारी स्टेशन्स असतील ही वेगवेगळी असतील. इकडे खंडाळा लोणावळा येईल आणि तुम्हाला स्टेशन पाहिजे कल्याण डोंबिवली, तर ही तुम्हाला कधीच लागणार नाही स्टेशन. तुम्हाला असं वाटेल की अरे काय मी प्रवास करतोय पण मला यशच मिळत नाही, माझ्या प्रवासामध्ये मुंबईच येत नाही. तर याचं बेसिक रिझन हेच आहे म्हणजे की तुम्हाला अज्ञान आहे. तर पहिलं तुम्ही ज्ञान प्राप्त करा, तुमचं नक्षत्र जाणून घ्या, त्याच्यानंतर प्रतिभा ॲस्ट्रोलॉजीमध्ये या, प्रतिभा ॲस्ट्रोलॉजीमध्ये येऊन एकदा तुमच्या कुंडलीची ओळख करून घ्या आणि तुमची कुंडलीची ओळख करून घेतल्याच्या नंतर डेफिनेट तुम्ही तुमच्या कर्माचा ठसा सुद्धा पूर्णपणे उमटू शकता. आता ऑनलाईन पद्धतीने सुद्धा मार्गदर्शन अवेलेबल आहे की तुम्हाला प्रत्येक वेळेला स्वतः प्रेझेंट राहता येत नसेल तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने मार्गदर्शन घेऊ शकता. पण डेफिनेटली घ्या आणि तुमच्यामधली जी प्रतिमा आहे, तुमच्यामधलं जे एक व्यक्तिमत्व लपलेलं आहे, ते व्यक्तिमत्व निश्चितपणे बाहेर खुलून जगाला नक्कीच. खऱ्या अर्थाने मला वाटतं पुण्याला सुद्धा तुम्ही गुरुजी यांचं मार्गदर्शन घेऊ शकता. 8, 9, 10 जुलैला आत्ताच तुम्ही तारीख सुद्धा बुक करू शकता. खरंच धन्यवाद गुरुजी, खूप छान माहिती दिली, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. साईनाथ आप सबकी भली करे, श्री गोरक्षनाथ आप सबकी भली करे, श्री गुरु निरंजननाथ विजय तेतराम आदेश. आपण इथेच थांबणार आहोत, कुठे जाऊ नका, पाहत आहात साम टीव्ही.